तो पहला मेरा क्वेश्चन ये है कि आप में से कितने लोगों के माता पिता है जिनका पीएचडी कंप्लीट नहीं हुआ है? ओके। आप में से कितने लोगों के माता पिता है कि जिनका पोस्ट ग्रेजुएशन कंप्लीट? 1%, 2%। आप में से कितने लोगों के माता पिता है जिनका ग्रेजुएशन कंप्लीट? 3 लोग, मतलब 3%। आप में से कितने लोग हैं कि जिनके माता पिता का 12वीं तक एजुकेशन कंप्लीट? ओके। कितने लोगों के माता पिता है जिनका 10वीं तक एजुकेशन कंप्लीट? ओके। कितने लोगों के माता पिता है कि जिनका पहली से लेकर 7वीं तक का एजुकेशन कंप्लीट? ओके, थैंक यू। ही जी संस्था आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे एकलव्याची, ही विद्यार्थ्यांसाठी चालवलेली एक चळवळ आहे जी शैक्षणिक अनुषंगानं कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करते, विशेषतः ग्रामीण भागातील मार्जिनलाइज कम्युनिटीमधून बिलॉंग करणाऱ्या लोकांना. तर एकलव्य यूजी प्रोग्राममध्ये आम्ही इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट किनवटमध्ये माहूर आश्रम स्कूल, पांढरकवडा सिद्धार्थ आश्रम स्कूल आणि धारणीमध्ये जालिदा आश्रम स्कूल इथे ट्रायबल मुलांसाठी 2 महिन्याचा कोर्स चालवला. याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बेसिक स्किल्सवर काम करणे, हायर एज्युकेशन प्रति अवेअरनेस, करिअर ऑपॉर्च्युनिटीबद्दल विद्यार्थ्यांना पुढे ॲडमिशनसाठी हँडहोल्डिंग सपोर्ट प्रोव्हाइड केला. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट स्कॉलरशिप आणि हॉस्टेल अकोमोडेशनसाठी विद्यार्थ्यांना मदत केली. नॉर्मल से बाहर एजुकेशन का सिस्टम का और एकलव्य में आने के बाद इसका एजुकेशन सिस्टम का पूरा फरक है. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशी स्पेस भेटत नाही किंवा असं वातावरण भेटत नाही की जे त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये अपलिफ्ट करू शकते. म्हणून ते वातावरण कसं क्रिएट करू शकते त्याच्या अनुषंगाने हे सेंटर डेव्हलप केलं आहे. इथं आल्यानंतर पहिल्या दिवशी इथं आमचा ओरिएंटेशन प्रोग्राम चालला. म्हणजे मला फक्त BA, BSc आणि BCom ह्या 3च गोष्टी माहीत होते. तिथे आल्यानंतर मला खूप साऱ्या गोष्टी माहीत झाल्या, खूप सारे कोर्सेस माहीत झाले की याच्या व्यतिरिक्त सुद्धा जग आहे, याच्या व्यतिरिक्त खूप सारे युनिव्हर्सिटीज आहे, JNU आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीज नावाची गोष्ट आहे. तेव्हापासून मला समजायला लागलं की टाटा इन्स्टिट्यूट काय आहे, अजिम प्रेमजी इन्स्टिट्यूट काय आहे, फेलोशिप्स काय आहे आणि तिथे आपला स्कोप काय आहे, मी कुठे बसू शकते. चीफ मिनिस्टर फेलोशिप, मुख्यमंत्री फेलोशिपला माझी निवड झाली, मी तिकडे जाईल. किंवा मग टीच फॉर इंडिया फेलोशिप मी यापूर्वी केली. तर एवढ्या चांगल्या संधी आहेत या जगात हेच माहीत नव्हतं. जे म्हणजे खऱ्या अर्थानं जे 3 वर्षात जे मी फर्ग्युसन सारख्या एवढ्या नामांकित कॉलेजमध्ये नाही शिकलो, ते मी इथं 6 महिन्यात एवढ्या गोष्टी शिकलो. See, during the span of 6 months, we have taught for the 12 years everything. For entire 12 years preparation, we have made them to study within this 6 months itself. It's not like we have only taught it; they have gained it also. अभी मैं इतना कॉन्फिडेंटली बोल सकता हूँ कि मैं अगर किसी भी यूनिवर्सिटी में डालूंगी तो हो जाएगा अभी, क्योंकि मुझे पता चल गया ना एशियो पे मुझे किस टाइप का लिखना है और वहाँ पे स्कॉलरशिप के लिए भी वो बहुत हेल्प करते हैं. अगर वहाँ पे तुमको 100% स्कॉलरशिप भी नहीं मिल रहा है, अगर 75 भी मिल रहा है तो एकलव्य इंडिया फाउंडेशन ऑल्सो हेल्प. माझं तर APUमध्ये MA एज्युकेशन आणि विथ स्पेशलायझेशन मॅथ्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे. कुमारगुरू युनिव्हर्सिटी आहे तामिळनाडूची, कोइंबतूरमध्ये. तिथे माझं सिलेक्शन झालेलं आहे इकॉनॉमिक्ससाठी. माझं MA डेव्हलपमेंटसाठी झालं आहे अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये. मी आता एक चान्सलर स्कॉलर म्हणून तिथे मी एंट्री करणार आहे. नुकतंच माझं सिलेक्शन हे यंग इंडिया फेलोशिप अशोका युनिव्हर्सिटीसाठी झालेलं आणि मला तिथून 100% स्कॉलरशिप मिळालेली. एकलव्य चालतंय ते मेंटरच्या भरोशावर, म्हणजे एकलव्याचा आत्माच मेंटर आहे. तर हे मुलं बाहेर जरी शिकायला गेले तरी ते रिटर्न त्यांच्यामध्ये ती आसक्ती असते, मी जो भोग भोगला तो इतरांनी भोगला नाही पाहिजे, म्हणून ते मेंटर म्हणून येतात. मी ट्युशन पण घेते मुलांची, तर त्या वस्तीतल्याच मुलांची, सर प्रॉपर स्लम एरियातल्या मुलांची घेते, कारण की त्यांना नवोदयसाठी मी एंट्रन्स एक्झामसाठी तयार करते. आता मला कमीत कमी डेली नाही म्हणता APUसाठी डेली 5 फोन किंवा मग पेंडिंग व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर मेसेज येत राहतात. म्हणजे त्यांना कुठेतरी वाटतो की हा जो माणूस आहे आपल्यातला आहे, कारण की विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी वगैरे मार्गदर्शन करतो. त्यामुळे मी माझे स्वतःचे एक्सपिरियन्स सांगतो, तर त्यांना कुठेतरी कनेक्ट होतात. स्वतःच त्यांना एक मोटिवेशन होऊन जातं की हे पोरं करू शकतात, आम्ही का नाही करू शकत. ते एकाला क्रिएट करतात, तो एक व्यक्ती दुसऱ्याला क्रिएट करतो, दुसरा तो आणखी 2ला क्रिएट करतो, 2 4ला क्रिएट करतो. तर ही जी चेन आहे ही मोठी होत जात आहे. त्याच्यामुळे एक जर मी बदलत आहे तर माझ्या पाठीमागे माझं पूर्ण कुटुंब बदलेल, माझी एक पूर्ण जनरेशनमध्ये चेंजेस घडून येणार. No one tell about how to become a leader.
बट सगळे सांगतात लेबर पण वाय लेबर वाय नॉट लीडर. हे काम जे सुरुवात आहे, वी स्टील हॅव अ लॉंग वे टू गो. बाबासाहेब आंबेडकरांचा ना खूप ठिकाणी पुतळा आहे असा की असं बोट करून वगैरे. मग मला ते बोट एकच दिशा दाखवतं की हे जग खुलं आहे तुझ्यासाठी, हे सगळं जग तुझ्यासाठी आहे, तू एक्सप्लोर कर.